नमस्कार. मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निवडणुका तापत नाहीत असा आरोप केला जात असताना याला विरोधी पक्ष जबाबदार की याला मीडिया जबाबदार या विषयावर विचार करत असताना ही निवडणूक कशा पद्धतीनं चालू आहे, विरोधी पक्ष म्हणजे इंडिया काय करतोय, एकात एक नाही बापात लेख नाही म्हटल्यासारखं अत्यंत दुर्दैवी चित्र हे विरोधी पक्षात आहे. येताव का जाऊ ही अवस्था त्यांच्याकडे झालेली आहे. परसेप्शन काय आहे, 8 वर्षात काय झालंय याही पेक्षा पत्रकार आळशी होत आहेत, रेडीमेड बातम्याच्या नादी लागलेले आहेत. गाड्याची सोय, मालकाचं पॅकेज असेल तरच पत्रकारिता करायची. मग पत्रकारिता, पेपर, इलेक्ट्रॉनिक मीडिया हे एक उद्योग म्हणून पाहत असताना युट्यूबवर आक्रमकता बोलणे, आक्रस्ताळपणा करणे, अंगावर जाणे अशा प्रकारचं झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला प्रिंट मीडियामध्ये जर पाहिलं, लातूरला सर अमित देशमुख यांचा पेपर आहे, नांदेडला अशोकराव चव्हाण यांचा पेपर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी दरडाजी जे आमदार होते, खासदार होते, मंत्री होते त्यांचा पेपर आहे, हितवाद हा नागपूरला पेपर आहे. आणि अशा प्रकारे वर्तमानपत्र हा उद्योग म्हणत असताना आणि उद्योगाला प्रॉफिट आणि लॉसचा विचार करत असताना सत्य असत्याची अपेक्षा करणं कितपत योग्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला पत्रकार असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील किंवा प्रिंट मीडियाचे असतील, ते उघड्या डोळ्यानं पाहत असतात की एखादा आमदार काय करतो, एखादा खासदार काय करतो, जमिनी घेतो, साखर कारखान्यावर साखर कारखाने काढतो, सूतगिरण्या काढतो, विकतो, ठेवतो, शाळा काढतो, नवीन अभ्यासक्रम करतो. मंत्रालयात काय चाललंय, एखादा अभ्यासक्रम पाहिजे, एवढे पैसे घ्या. म्हणजे सगळीकडं कमर्शियलायझेशन झालेलं असताना मी लाच देणार नाही, मी लाच घेणार नाही हे म्हणायची कुणाचीही तयारी नाही. आणि आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीनं बुकवर्म विद्यार्थी असतो त्या पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्याला सतत कामाला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कामाला, मन की बात द्वारे कामाला, लाभार्थ्याच्या बैठकीद्वारे कामाला, वेगवेगळ्या पद्धतीनं सतत कामात ठेवतात. 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 59 मिनिट त्यांचा प्रचार चालू असतो. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, आणि लोक काय बोलतात ते कायम निग्लेक्ट आणि किल म्हटल्याप्रमाणे ते राम मंदिर करत होते. त्याचबरोबर राम मंदिर हे हिंदुत्वाची अमरेला म्हणत असताना, अरे बाबानो, विरोधी पक्षाच्या मित्रांनो, तुम्ही जर कामच करणार नाहीत, तुम्ही सत्ता असली की ब्लॅकमेल करून, एलएक्यू करून किंवा बापाची, मामाची, काकाची, चुलत्याची विचार करून जर संस्था म्हणजे सत्तेतून संपत्तीतून सत्ता घेणार असताल तर दोष कुणाला द्यायचा? निवडणुका तापत नाहीत. काही जण म्हणतात की वर्तमानपत्र बातम्याच देत नाहीत. अहो, ज्यांच्याकडं आमदार असल्यावर किंवा खासदार असल्यावर किंवा मंत्री असल्यावर, अहो काही लोकांना तर 10 लाख, 20 लाख, 50,000, 25 लाख रोज कमवल्याशिवाय झोपच येत नाही. हे करू का ते करू, ते करू का ते करू. आमच्यात एक म्हण आहे, डाकण काय बोल, वो खाऊ का बो खाऊ, बो खाऊ का बो खाऊ. म्हणजे काय खाऊ काय नाही अशी सगळ्याची अवस्था. आणि हम आम्ही सब नंगे होते म्हणल्यासारखं किंवा लोकांपुढं भांडायचं, पुन्हा सगळ्यांनी एक व्हायचं. अशा एका परिस्थितीमध्ये सगळीकडं 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 59 मिनिट हे मोदी हे लोकांना कामाला ठेवतात. काय केलं, एवढ्या 1000 लोकांना घरं दिली, काय केलं, एवढ्या कोटी रुपयाच्या सडका केल्या, काय केलं, एवढ्या रेल्वे केले, काय केलं, एवढ्या विमानसेवा केल्या, एवढ्या 1000 कोटीचे कामं केले. आणि मध्यमवर्गीय गरिबाला 40,000 कोटी आणि लोकांना मोफत अन्नधान्य दिलं. अरे मित्रांनो, मोफत अन्नधान्य घ्यायची सवय म्हणजे गुलामीची मानसिकता आम्ही स्वीकारतो. आणि मीडियाला नाव देण्यात काय अर्थ आहे. आणि विरोधी पक्ष
विरोधी पक्ष गुलाबजामुन दिसला की हा पचकुन्या तिकडून जातो आणि सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्या कल्पना शक्तीचा, त्यांच्या इच्छाशक्तीचा, त्यांच्या ऍडवायझर आणि टीमचं कौतुक करावं असं वाटतं. मूलभूत प्रश्नाची चर्चाच होऊ द्यायची नाही आणि लोकांना अशोकराव आले, बसवराज आले, त्यानंतर अर्चनाताई आल्या, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटला. म्हणजे आमच्या शिवाय पर्याय नाही नाही नाही. अरे हे एवढं होत असताना भांडणं कळवंड कुणाची लागली आहे? आपण खेड्यापाड्यामध्ये बघतो कळवंड लागते आणि पोरं आनंद घेते. तर तशी कळवंड ही विरोधकामध्येच लागलेली आहे. तू चोर, त्याला म्हणतोय तू चोर. आणि नेमकं काय बोललं पाहिजे? निवडणुका या जाहीरनाम्यावर झाल्या पाहिजेत का नाही झाल्या पाहिजेत? इंडिया काय बोलतोय? अहो शेवटी 9 वेळा मुख्यमंत्र्यासारखा जबाबदार माणूस जर समन्स आल्यानंतर जाणार नसेल आणि अटक केल्यानंतर काहीतरी बैठक घेणार, वेळ लई कमी आहे. सगळे हुलू करत दिल्ली, हुलू करत मुंबई. अहो तुमच्याकडे नियोजन नाही, तुमची निश्चित दिशा नाही, तुमचं अखिल भारतीय पातळीवरचं नेतृत्व नाही. आणि कोण इलेक्ट्रिक बॉन्डवर बोलतोय, कोण म्हणतोय की आता काय करावं काही कळत नाही. आणि त्यांना जागा किती? 400 पार ठोकून द्यायचं. 400 पार 400 पार 400 पार 400 पार. अबकी बार मोदी सरकार, अबकी बार मोदी सरकार. तुम्ही नांदेडला जावा, चिखलीकर काय म्हणतात? मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी. तिकडं पंकजाताई काय म्हणतात? मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी. म्हणजे एका वेगळ्या नवराष्ट्र निर्मिती. आणि का मोदीचं नाव घेतलं जातं? अरे राहुल गांधी यात्रा करतो, अमकं करतो, तमकं करतो आणि गल्ली बोळातले नेते काय करतात? फक्त गुलाबजामुन फोडणी दिसली जा तिकडे घ्यावा. अहो कल्पना शक्तीचं कौतुक जसं मोदी साहेबांचं वाटतं तसं देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं. वर्तमानपत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, हे काही रामनाम म्हणून घेऊन पेपर चालत नसतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये या निवडणुका पत्रकारामुळे तापत नाही. यात काही अंशी तथ्यांश आहे, पण पत्रकार काय म्हणतात? आम्ही कुणाची बाजू घ्या? फॉर एक्झाम्पल लातूरचा आमका नेता आहे, त्याची बाजू घ्या. अहो त्याचे 10 कारखाने असतील, 20 कारखाने असतील, त्याची पर डे लाखो रुपये कमाई असेल. लोकांना जर उल्लू बनवणार असेल, 2000च्या जाहिरातीसाठी 100 चक्रा, मग ते सगळे तुटून पडतात. जशी मुंगी असती ना, तिच्या तोंडावरचं गोड काढलं हे चावा घेते. आणि आसुरी आनंद विरोधी पक्षाचे नेते जे गब्बर आहेत ते घेताना दिसतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये पाहिजे किती? 275 272 आहेत, 272. आणि म्हणतात किती? 400. हे काय म्हणतात? 400 येत नाही, 400 येत नाही. ते काय म्हणतात? 400 येणार. अरे बाबा, तुम्ही 272च्या खाली त्यांना आणू शकणार आहात का? तुमच्याकडे काय चालू आहे? आणि मला याच्यामध्ये काही युट्यूबरचे काही मला म्हणणं, सर्वे, मत, भाषण, विचार ऐकून मला सुद्धा ज्ञानात भर पडते की ते एवढा अभ्यास करत आहेत की ते लोकांचा विचार करत नाहीत. त्यांची दिशा ठरलेली आहे, त्यांचा कार्यक्रम ठरलेला आहे. आणि आपण काय करतो? नकारात्मक विषयाची चर्चा करत बसतो आणि मीडियाच्या नावानं शिमगा मोदी काय? मोदी मीडिया, मोदी गोदी मीडिया. अरे मित्रांनो, एक दिवस एक दैनिक चालवून दाखवा. अरे रक्त पिपासू माणसं जेव्हा सत्तेतून जे गुलाबजामुन खातात, रक्त पितात, जळस्वानं वागतात आणि अपेक्षा कुणाकडनं करतात? मीडियाकडनं. आता विरोधी पक्ष काय अपेक्षा आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सन्माननीय उद्धव साहेब आजारी होते आणि आता मात्र तुरु 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 तुरु. उद्धव ठाकरे बी पळू झाले, पोरग बी आदित्य बी पळू झाले, चिरकू चिरकू बोल झाले. तीच अवस्था शरद पवार साहेब. अहो काय चुकलं? अजित दादाचं काय चुकलं? त्यांनी काय म्हणले? जे विलासरावजींनी म्हणले होते जवळजवळ म्हणजे मुख्यमंत्रीपदी पुन्हा शरद पवार साहेब, किती दिवस आम्ही तुमचा पाळणा हलवायचा? आमच्या पाळण्याचा विचार, आमचं काही नामकरण आमच्या लेकराचं होणार आहे का नाही? तेच अजित दादा वेगळ्या भाषेत बोलले. आणि मित्र हो, दोष कुणाला द्यायचा? एका बाजूला सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स
याचा ते फायदा घेतात. हे ज्याची अहो गल्ली बोळातला गावचा सरपंच घेतोय, लातूरचा आमदार घेतोय, लातूरचा पालकमंत्री, आणि तुम्ही म्हणाल काय राव तुम्ही जेव्हा बघल तेव्हा कारखान्याचे कब्जे घेतले, हेच विषय का बोलता? अहो हे प्रायोगिक माझ्या डोळ्यासमोरच आहे. अशोकरावजी आले, अशोकरावजी म्हणतात, आणि हे सगळं खरं आहे. या पद्धतीनं पोलरायझेशन जे होत आहे या गोष्टीचा विचार करत असताना आज कुणी काही म्हणू, मुद्दे ही लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा, मी म्हणेल मंजूरे मोदी होता है. कारण दिशा आहे, कार्यक्रम आहे, एकही दिवस सुट्टी नाही. अहो आमचे गल्ली बोळातले लल्लू पंजे नेते वाढदिवस इटली, अमेरिका, फ्रान्स, इटली, बाटली, पिटली, भेटली, अरे काय चाललंय? आणि अशा एका प्रश्न त्याग, गेम चेंजर मोदी, त्याग आहे, परिश्रम आहे, पारदर्शक दोष. अहो प्रिन्सिपल वर लढा हो, तुमचं माझं जमत नाही म्हणून राष्ट्र घाण ठेवणार का? किंवा देशाचा स्वाभिमान अस्मिता बघणार का नाही? आणि निश्चित राम मंदिर मुळे काही मत मिळणार आहेत, घरामुळे काही मत मिळणार आहेत, रस्त्यामुळे. तुम्ही काय केलं? तुम्ही मध्ये महाराष्ट्रापुरतं 2.5 वर्ष होता, तुम्ही काय दिवे लावले? खड्डे, खड्ड्यात पाणी. आणि मी प्रवक्ता नाही, आणि तुम्हाला वाटलं खुशाल वाटू द्या. हे 25 दिवस मला जे वाटतंय, मी एकटं नाही, मी अनेकाशी चर्चा करतोय, फिरतोय, सरासरी 350, 400, 450. अरे पत्रकाराची अवस्था, पत्रकार, मालक, संपादक, पत्रकार, आर्थिक गेलं की नेते तोंड फिरतात, आलं बघा कुत्र, त्या ह्याच्या तोंडावर 1 लाख दणका मारून. आणि विरोधी पक्षाची अवस्था, इलेक्शन फंड द्यावं लागतंय. आम्ही बघितलं विधानसभेची निवडणूक असायची, सगळे गावातले लोक त्यांना मदत करायचे, गाड्या द्यायचे, डिझेल द्यायचे, जेवण ठेवायचे. आता नेत्याला सगळं जेवणावळी सहित सगळं करावं लागतंय. म्हणून तुम्हीच विचार करा, तुम्हीच सांगा 400 पार होणार का, 400 येणार का? मला कधी कधी नाही, मला नेहमीच वाटतंय फिर एक बार मोदी सरकार असं चिन्ह आहे. चूक कुणाची? एक निवडणुका झाल्यावर विश्लेषण करू. धन्यवाद. मराठवाडा नेता YouTube सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार.